मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून बीड जिल्हा सतत चर्चेत आहे। त्यातच आता सरकारी अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र जिल्ह्यात सुरू झालं की काय असा प्रश्न पडत आहे। या व्हिडिओमध्ये याच प्रकरणांची माहिती आपण घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र कट्टा। ऑगस्ट महिन्याच्या 20 तारखेला बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या विनायक लिंबाजी चंदेल यांनी वकील कक्षातल्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी त्यांच्या खिशात आत्महत्येची चिठ्ठी देखील ठेवली होती। 40 वर्षीय चंदेल यांची याच वर्षी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती। त्यांनी चिठ्ठीत एका न्यायाधीश आणि लिपिकावर मनमानी कारभार आणि वारंवार अपमान करून मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता। न्यायाधीशाचं नाव या प्रकरणात असल्यामुळे 2 दिवसानंतरही पोलिसांनी यामध्ये कोणतीही कारवाई केली नव्हती। मात्र चंदेल यांचा मुलगा विश्वजित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनियुक्त न्यायाधीश रफिक शेख आणि लिपिक अण्णासाहेब तायडे हे त्यांना विनाकारण मानसिक त्रास देत असल्याचं म्हटलं आणि पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला। यानंतर सप्टेंबरच्या 6 तारखेला वडवणी इथल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शुभम यादव यांनी देठेवाडी गावाजवळच्या तलावात उडी मारून आत्महत्या केली। एक दिवस बेपत्ता असलेल्या 29 वर्षीय शुभम यादव यांचा मृतदेह वडवणी इथल्या तलावात सापडल्याने ही आत्महत्या आहे की घातपात असा प्रश्न सर्वांना पडला आहे। थोड्याच दिवसाच्या अंतराने बीडच्या वडवणीमधील ही सरकारी अधिकाऱ्याच्या आत्महत्येची दुसरी घटना होती। पण हे सत्र इथंच थांबलं नाही। बीड जिल्ह्यातल्या आणखी एका अधिकाऱ्याने 11 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे। बीडच्या परळी शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समितीत काम करणाऱ्या एका विस्तार अधिकाऱ्याने सकाळी त्याच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मृत अधिकाऱ्याचे नाव विलास डोंगरे असून ते परळी वैजनाथच्या शिवाजीनगर भागात वास्तव्यास होते। विलास डोंगरे हे आधी परळी येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यानंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते। कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे। मात्र नातेवाईकांनी अद्याप जबाब न दिल्याने गुरुवारी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली नव्हती। 23 दिवसात बीड जिल्ह्यात या सरकारी वकील, सरकारी डॉक्टर आणि आता विस्तार अधिकारी अशा 3 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांचे जीवन संपवल्याने खळबळ माजली आहे। आत्महत्येच्या इतर अनेक घटनांनी बीड अधिक चर्चेत आहे। तिथे अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांनी इतक्या कमी कालावधीत आत्महत्या करणं लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। मंडळी, बीडमध्ये सुरू असलेल्या या आत्महत्येच्या सत्रावर आपली प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।